एका स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या वर्गात शिक्षक विचारतात की तुम्हाला MBA कशामध्ये करायचं आहे. त्यावर कोणी सांगतं की मला HR मध्ये MBA करायचं, तर कोणी म्हणतं फायनान्समध्ये, तर कोणी IT मध्ये. त्या वर्गात एक बोबडा मुलगा असतो. शिक्षक त्याला विचारतात की तुला कशात MBA करायचं आहे. तर तो म्हणतो, स्थल, मला MBA मार्केटिंगमध्ये करायचं आहे. वर्गातले इतर मुलं हसायला लागतात. सर देखील त्याला म्हणतात, अरे आधी नीट उच्चारायला शिक, मग मार्केटिंग कर. त्यावर तो मुलगा अगदी आत्मविश्वासाने म्हणतो की माझ्यासारखं मार्केटिंग कोणीच करू शकत नाही. त्यावर सर म्हणतात, ठीक आहे, मी तुमची परीक्षा घेतो. मी प्रत्येकाला 10 रामायणाच्या प्रती देतो. त्या तुम्ही उद्या दारोदार जाऊन विकायच्या आहेत आणि परवा येऊन सांगा की कुणी किती प्रती विकल्या ते. आणि प्रकर्षाने त्या बोबड्या मुलाला म्हणतात की तू एक जरी रामायणाची प्रत विकली तरीसुद्धा मान्य करेल की तू मार्केटिंगमध्ये करिअर करू शकतोस. तिसऱ्या दिवशी प्रत्येकजण आपापला विक्रीचा नंबर सांगतात. कुणी 1, कुणी 2, कुणी 8. बोबडा मुलगा म्हणतो, थल, मी 10च्या 10 प्रती विकून आलो. त्यावर सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि त्याला विचारतात की तू नक्की कशा विकल्या, कुठली स्ट्रॅटेजी वापरली. त्यावर तो म्हणतो की मी प्रत्येक घरी जाऊन म्हणायचो, तुम्ही रामायण विकत घेताय की मी वाचवून दाखवू. आता मला सांगा की बोबडे बोल ही कमजोरी आहे की शक्ती. जर दाबून ठेवली असती तर ती दुर्बलता ठरली असती. आपल्या प्रत्येकामध्ये अशी एक शक्ती आहे, फक्त तिला दुर्बलता समजून दाबून ठेवू नका. बघा, पटतंय का?